नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. पेपर फुटी घोटाळा, आश्चर्य कसले, शाहीर दत्ता तुमवार. वार्ता संकलन, यूट्यूब चॅनल संपादक चंपतराव डाकुरे पाटील कुंचिलेकर. सध्याच्या ऐरणीवर विषय, करंट इश्यू म्हणजे पेपरफुटी. पेपरफुटी हा घोटाळा, कोणताही घोटाळा संगमनाताने होत असतात. पालक आणि कोचिंग क्लासेसच्या मालकाने केलेला हा घोटाळा आहे. सरकारी घोटाळे हे मंत्री आणि कॉन्ट्रॅक्ट करतात. उद्योग, शेती, बांधकाम, आरोग्य तसेच धार्मिक आणि कल्याणकारी योजना असे प्रत्येक क्षेत्रामध्ये घोटाळे होतातच. छोटे छोटे नव्हे म्हणजे शेकडो नव्हे तर हजारो कोटीचे घोटाळे होतात. यास अपवाद शिक्षण क्षेत्र तरी कशा असणार? कारण हे युगच आहे घोटाळ्याचे, म्हणजे घोटाळ्याचेच. पेपरफुटी घोटाळा आजचा आणि एकच नाही, यापूर्वी अनेक वेळा झालेत. अर्धात उघड पडले म्हणून घोटाळा, अन्यथा तो नेहमीच असतो. उघड झाला की काही संवेदनशील लोकांना आश्चर्य वाटते, ते दुःखी होतात, त्यांना अशा गोष्टीची चीड येते. हा अन्याय वाटायला लागतो म्हणून निषेध, उपोषण, धरणे, मोर्चे, आंदोलन या मार्गाने आपल्या भावना व्यक्त करतात. हे उचितच आहे, परंतु अशा घटना का घडतात? शिक्षण क्षेत्रामध्ये स्पर्धा कशासाठी? अशा घटना आंदोलन करूनही बंद का होत नाहीत? पुन्हा पुन्हा का घडतात? याबद्दल कोणी विचार करताना दिसत नाही. यालाच अज्ञान म्हणतात. अज्ञान याचा अर्थ, ज्या घटना घडतात, जे कार्य होते त्याला कारण असते, ते कारण शोधणे म्हणजे ज्ञान होय. आणि कारणावर तात्पुरता उपाय म्हणजे अज्ञान होय. आणि उपाय शोधणे हा विवेक होय. एखाद्या रोगाचे कारण न शोधता त्यावर इलाज करणे म्हणजे रोग ह्याची दुर्दशा करणे, त्यांची दिशाभूल करणे, त्याला मरणाकडे घेऊन जाणे होय. त्यांच्या आशा वाढविणे, शेवटी त्यास निराशा करणे होय. म्हणून संवेदनशील कार्यकर्त्यांनी कोणत्याही घटनेकडे डोळस दृष्टीने पाहिले पाहिजे. आपण त्या घटना हाताळताना जे उपाय करतो त्यांचे दूरगामी परिणाम बघूनच कृती कार्यक्रम घेतले पाहिजेत. अन्याय, अत्याचाराचे प्रश्न हाताळताना लोकांच्या भावनेशी खेळणे होऊ नये, तर त्यातून काहीतरी आउटपुट निघणे जरुरी आहे. न्याय मिळणे जरुरी आहे, तरी तो न्याय हा तेवढ्यापुरताच असू शकतो. मूळ प्रश्न मिटत नाही. याचे कारण ही भांडवल व्यवस्था आणि तिच्या साऱ्या यंत्रणा हे घोटाळ्याचे कारण आहे. अन्याय, अत्याचाराचे मूळ कारण आहे स्पर्धा, शोषण, बेकारी. हे व्यवस्थेचे वैशिष्ट्य व स्वभावच आहे. त्यात बदल होणे शक्य नाही. यासाठी व्यवस्थाच बदलावी लागते. हाच खरा उपाय होय. तात्पुरत्या नव्हे, कायम उपाय होय. संपत्ती जमा करण्यास मोहा सहकार्य प्रेरणा मिळतो, अशी भांडवली व्यवस्था नष्ट करावी लागते. अशा व्यवस्थेत खुद शोषण करणारे उद्योगपती, भांडवलदार यांच्यात सुद्धा स्पर्धा असते. ते नफा कमवण्यासाठी देशांतर्गत आणि जागतिक स्पर्धा करतात. त्यातून तेजी, मंदी येऊन महायुद्धे घडतात. ही भांडवलशाही व्यवस्थेत मोठा दोष आहे. म्हणून ती नष्ट केल्याशिवाय पेपरफुटी घोटाळे काय आणि असे इतर क्षेत्रातील अनेक घोटाळे काय, ते कधीच बंद होणार नाहीत. एवढे जरी आपणास समजले तरी ठीक आहे. धन्यवाद.